नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला चांगलाच वेग आलाय। बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी भाजपच्या अधिकृत उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात जोरदार प्रचार करीत नागरिकांशी थेट संवाद साधलाय। या प्रचार मोहिमेदरम्यान अशोक स्तंभ, गंगावाडी व राजवाडी परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आलाय। भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश अण्णा पाटील, हिमगौरी अडके, स्वाती राजीव भांबरे आणि योगेश उर्फ मुन्ना हिरे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे। प्रचारादरम्यान रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज पुरवठा तसेच दैनंदिन नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आपली मते मांडली आहे। या सर्व प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना राबवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय। यावेळी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 7 येथे। प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि हे उमेदवार सुशिक्षित असल्या कारणाने गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक असे अनेक प्रकारचे विकास देखील त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास त्यांच्या हातून घडलेला आहे आणि येणाऱ्या काळात महाकुंभाच्या नियोजनाची तयारी देखील ते करणार आहेत आणि प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक ही महाकुंभ मेळ्यासाठी तयार ते कशा प्रकारे करणार आहेत त्याबद्दल आपण सरांकडून अधिक माहिती जाणून घेऊया। या महानगरपालिकेची निवडणूक 2026 ही आपल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेली निवडणूक आहे। त्याच्यामुळे या निवडणुकीला खूप अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आणि आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहोत। प्रभाग क्रमांक 7 हा विविधतेने नटलेला प्रभाग आहे। इथे गावठाणाचा पण बराच भाग येतो, नवीन डेव्हलपमेंटचा पण भाग येतो आणि अजूनही डेव्हलपमेंट त्या प्रभागामध्ये चालूच असल्यामुळे बरीच आव्हानं आमच्या समोर आहेत। पण निश्चितच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून जो काही निधी महानगरपालिकेला मिळणार आहे त्याचा पुरेपूर आम्ही वापर करून आमच्या प्रभागाचा विकास करण्याचं काम आम्ही करणार आहोत। या ठिकाणी गावठाणाच्या भागामध्ये पाण्याच्या सुविधांचं आमच्या पुढे आव्हान आहे, रस्त्यांचं आव्हान आहे। या ठिकाणी बरेच भाडेकरून शौचालयाचे आज आम्ही बघितलं की शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत। हे सगळे प्रॉब्लेम आम्ही भविष्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच नाशिकमध्ये असलेल्या मॅक्झिमम शिक्षण संस्था या आमच्या प्रभागात असल्यामुळे ट्रॅफिकची कोंडी हा नेहमीचा विषय झालेला आहे। ही ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी एक तर पर्यायी रस्ते तयार करणे किंवा लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणे की जेणेकरून ट्रॅफिकची कोंडी सोडेल। असे सगळे आव्हानं आमच्या पुढे असे सगळे आमचे संकल्पित कामं आहेत ते आम्ही निश्चितच 4ही नगरसेवक आम्ही निवडून आल्यानंतर करण्याचा प्रयत्न करू। तर असे सुशिक्षित उमेदवार असल्या कारणाने इथल्या प्रभाग क्रमांक 7च नव्हे तर संपूर्ण नाशिकच्या येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नियोजन तर हे चांगल्या प्रकारे करणारच आहेत। तर याच कारणामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये इथले उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही आणि असेच ते सुशिक्षित उमेदवारांना नाशिक लोकशाहीला त्यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।